शेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक गौरवाचे जल्लोषात स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाल्याचा आनंद शेगावमध्ये मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। या ऐतिहासिक गौरवाच्या निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूध व जलाभिषेक करण्यात आला। या अभिषेक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार नितीन पाटील, शेगाव शहर आणि आरपीएफचे रंजन तेलंग उपस्थित होते। कार्यक्रमात गोपाल टाले, श्याम कराळे, पवन, सार्थक मार्के आदी मंडळींनी सहभाग घेत उत्सवाला ऊर्जा दिली। जागतिक वारसा स्थळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले गड किल्ले सामील केले। छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गड किल्ले सामील झाले म्हणजे नक्की काय झालं आणि त्याचा बेनिफिट महाराष्ट्राला कसं आणि भारताला कसं, जागतिक लेवलवर भारताचं नाव किंवा महाराष्ट्र म्हणजे काय आणि युनेस्को मध्ये सामील झाल्यानंतर त्याचा सामान्य माणसाला आणि मराठी माणसाला काय उपयोग होईल। जसं की आपण म्हणतो सध्या सुरू आहे मराठी आणि हिंदी भाषिक घटक राज्य हे समजा झोपत असो तिथं कुठेतरी युनेस्को मध्ये आपलं नाव जात असेल तर देशामध्ये जगामध्ये 195 देश आहेत। त्या 195 देशामध्ये शिवचरित्र वाचलं जाईल आणि इनडायरेक्टली शिवचरित्र वाचलं जाईल तर मराठा एम्पायर वाचला जाईल आणि मराठा एम्पायर जेव्हा वाचला जाईल तेव्हा मराठी हा शब्द येईल। मराठा महाराष्ट्र म्हणजे मराठांचं महाराष्ट्र किंवा महान असं आपण म्हणतो। 12 गड किल्ले गेल्यानंतर महाराष्ट्राचं न सांगता जे आहे महत्व पूर्ण जगाला प्राप्त झालेलं आहे आणि 195 देशात जेव्हा अभ्यास केला जाईल केले तर 12 किल्ले करणारे व्यक्ती कोण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण की ज्यांनी तोरणा किल्ला जिंकल्यापासून शून्यापासून जे विश्व निर्माण केलं आणि नंतर रायगडावर सुद्धा छत्रपती म्हणून घोषित केलं। छत्रपती म्हणजे काय? छत्रपती म्हणजे छत्र आणि पती। छत्र म्हणजे या देशामध्ये राहणाऱ्या किंवा या राज्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला असं वाटलं नाही पाहिजे की आपण वेगळ्या ठिकाणी राहताय आणि आपल्यावर अन्याय अत्याचार होणार नाही, म्हणजे ते म्हणजे छत्र आणि पती म्हणजे आपले मालक। असं युनेस्कोने 12 किल्ले गड किल्ले सामील केल्यानंतर आपल्याला न मानता महाराष्ट्राला व आपल्या भारतीय जनतेला महाराष्ट्रातील जनतेला महत्व प्राप्त झालं आहे। पुढचं युनेस्को मध्ये गेल्यानंतर काय झालं हे सांगण्यासाठी मी आपले तेलंग सर यांना आमंत्रित करतो। हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की 12 गड किल्ल्यांचा हा युनेस्को मध्ये समावेश झाला। जागतिक लेवलचा दर्जा म्हणजे भारतीय लेवलचा दर्जा तर होता पण जागतिक लेवलचा जो दर्जा मिळाला हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र। कार्यक्रमाचे आयोजन शंकर नारायण आप्पा बुरुंगे व आकाश पाटील यांनी केले होते। या सोहळ्याचे छायाचित्रण श्याम मानखेर मोरिया फोटोग्राफी यांनी केले। या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासास जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण आहे। युवा क्रांती न्यूज, शेगाव।